ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। कारवाई नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील, मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, अतिरिक्त मुख्याधिकारी मयुरेश भुजबळ, उपमुख्याधिकारी राऊत आणि अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाई दरम्यान MSF कर्मचारी तसेच पोलीस विभागाचे सहकार्य घेण्यात आले। विद्यार्थ्यांनी नागरिकांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवणे तसेच शहरातील सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षितता अबाधित राखणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले। दरम्यान शहरातील अनधिकृत पानटपऱ्या आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्या ठिकाणांवर सातत्याने कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत। तसेच अशा अनधिकृत टपऱ्या उचलून हटवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। अंबरनाथ शहरातील शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक परिसर व्यसनमुक्त व सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरूच राहणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले।